हा निकाल असा लागेल ही मला अपेक्षा नव्हती. ह्या निवडणुकीमध्ये जे सर्वसामान्य जनता होती, जे कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, जे बहुजन वंचितला मानणारा वर्ग होता, हा फार मोठ्या प्रमाणात वर्ग होता. आणि बाळासाहेब आंबेडकरांची सभा ही झाली त्यावेळेससुद्धा एक लोक अतिशय प्रेमापोटी त्या ठिकाणी आली होती. आणि मला खात्री होती की हा जो निकाल आहे, तर मी कुठल्याही या ठिकाणी कुठला आमिष न दाखवता लोक प्रेमापोटी माझ्यापाशी गोळा होत होती. आणि ह्या निकालामध्ये मला तरी वाटतं ह्या महाराष्ट्रात निकाल आपण पाहिला तर एक वेगवेगळे अतिशय बलांडी लोक या ठिकाणी पडले. तर माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, पण मला खात्री होती की ही मी निवडणूक चांगल्या पद्धतीने तयारी केली होती आणि मला निवडून येण्याची खात्री होती. परंतु काही ठिकाणी मला असं पाहायला मिळालं की ज्या गावामध्ये काही माझे नातेवाईक असताना सुद्धा त्यांच्या घरी मी जेवलो, बसलो, गप्पा हाणल्या, अशी काही गावं येतं त्या गावामध्ये झिरो झिरो सुद्धा मतं मला काही ठिकाणी पाहायला मिळली. तर मला ह्याच्यात थोडी ह्या निवडणुकीमध्ये 100% शंका आहे की ही निवडणूक बहुतेक जनतेने हातात घेतलेली निवडणूक ही का मला वाटतं मशांनीच परत मतदान फिरवले का हे सुद्धा मला वाटते. कारण एवढा मोठा धोका राजकारणात कधी मी सगळं राजकारण आतापर्यंत सांभाळून जपून करणारा कार्यकर्ता आहे. मी कुठला कारखानदार नाही किंवा काय नाही. आज प्रेमापोटी एवढ्या जनतेने प्रेम केले ते मी मान्यच करतोय. ज्या कार्यकर्ते माझ्यासाठी उपाशी तापाशी पळाले, ज्यांना काही अपेक्षा असताना सुद्धा काही मिळालेलं नाही, तरी लोकांनी मला हे मतदान दिलं हे मी मान्य करतोय. पराजय हा मान्यच करावा लागतो लोकशाहीमध्ये, तो मी मान्य केलेला आहे. पण हा जो पराजय झालेला आहे हा लोकशाहीच्या विरोधातला पराजय मला दिसतोय. हे निश्चित मला खात्री आहे. आज मी मला प्रत्येक भागातून फोन येतात. प्रत्येक जो कार्यकर्ता लढतो त्यांच्या गावचं मतदानाच्या बाबतीमध्ये मला ह्या गोष्टी मान्यच नाही, असं तो कायम ठामपणे सांगतोय की माझ्या गावामध्ये तुम्हाला इतकी मतं पडायला पाहिजे होती, तर ते आपण त्याच्यातही 50% सोडली तरी तो मान्य करीत नाही. याचा अर्थ काहीतरी वेगळा ह्या निवडणुकीमध्ये दिसतोय. आणि खरं तर पहिल्यापासूनच आपण पाहिलं तर पहिली पेटी फुटल्यापासून ज्या ज्या गावात मला चांगली मतं मिळणारी अपेक्षा होती त्या त्या गावात नेमकीच मतं कमी झाली. आणि ती लोक मी काही अशी त्यांना बोलून मला मतं मागत नव्हतो. त्यांना मी प्रेमापोटी लोक माझ्यापर्यंत होते, काही असून तरी आम्हाला तुम्हाला मतं द्यायची आहेत. अशी जर लोक बोलत असतील आणि आजही लोक मला फोन करून सांगतात, अहो आम्ही तुम्हाला काळजीपूर्वक सांगतो आम्ही मतदान केलंय आणि तुम्हाला मतदान का पडलं नाही, ही लोक जवळ पराजय झाला तरी सांगतात. म्हणजे हे कुठंतरी काहीतरी पालतू चुनण्यासारखा कार्यक्रम दिसतोय. ह्याच्यात खरं तर मी माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या अशा गोष्टी करणं किंवा मशीनवर विश्वास ठेवून मतदान मागणं हे इथून पुढच्या काळात अवघड गोष्ट होऊन बसलेली दिसते. कारण आज आपली पाहिलं तर सगळ्यात मोठी माझी सभा झाली. माझ्यावर कुठला नेता नव्हता, कुठल्या कार्यकर्ता मोठा नव्हता, कुठल्या गाड्या वगैरे मी भाडे पुढे काही दिलं नव्हतं, तरी प्रेमापोटी लोक ही आली होती. आणि ती प्रेमापोटी माझं भाषण आहे काही काही लोक मी काय फार मोठा नेता नाही किंवा राजकीय नेता नाही, एक शेतकऱ्याचा कार्यकर्ता, शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि एक तयारी केली, एक सगळ्यांनी आशीर्वाद त्या ठिकाणी दिले होते. आणि ना भूत ना भविष्य अशी एवढी मोठी सभा झाली. त्या सभेपासून वातावरण मला वाटतं निश्चितपणे बिघडलेलं दिसतंय. आणि ते मागच्या वेळी सुद्धा 2009ला हेच चित्र मला पाहायला मिळलं, तेच आता पुन्हा 2024ला पाहायला मिळलं. हे एक अतिशय वाईट गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून ही. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुठंतरी फसवणूक केल्यासारखं हा एक मला वाटतं ह्या निवडणुकीमध्ये एक पुढच्या दृष्टिकोनातून एक धडा घेण्यासारखी गोष्ट आहे. परंतु ह्या अशा निवडणुकीने मी कधी खचून जाणारा कार्यकर्ता नाही. भविष्यकाळात सुद्धा चांगली मोठ बांधणार आहे. चांगल्या त्या ठिकाणी कार्यकर्त्याची फळी तयार करणार आहे आणि जोमाने कामाला लागणार आहे. त्याच्यामुळं मला ज्यांनी ज्यांनी मतदान केलं, जे जे कार्यकर्ते नेते मंडळींनी सहकार्य केले त्यांचं मी अंतकरणापासून आभार मानतोय. त्यांना आपण खचून न जाता जी प्रेम केलं असेल प्रेम ठेवा. भविष्य काळामध्ये या गोष्टी आपल्याला सर्व घडायच्यात. एक दिवस का होईना आपला निश्चितपणे उजाडणार आहे. तुम्ही काळजी करायचे कारण नाही. आणि मी निश्चितपणे सर्वांना बरोबर घेऊन पुढे राजकीय दिशा लवकरात लवकर ठरवणार आहे.
खरं तर ती शंका मी निर्माण केली या ठिकाणी. ज्या गोष्टी आज मीडिया, पत्रकार, मतदार ज्यांची मिरवणूक निघली ते लोकं, आज पाहिलं तर लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर ह्या गोष्टीचा निश्चितपणे लोकांना शंका आहेच. प्रत्येक माणसं त्या ठिकाणी शंकेचं आज मला सुद्धा बरेच फोन आले, की हे शक्य नाही, एवढं मतदान तुमच्या विरोधात जाणं हे शक्य नाही. आणि मला काही वेळेस मी फोन बी केलते. कधी माझ्या 5 नंबरला मी उभा होतो. तर 4 नंबरला काही WhatsAppवरती नंबर यायचे, की 4 नंबरला एवढी मतं पडली. बाकीचे जे मतदान होतं ते बरोबर नंबरवर पडत होतं. पण माझ्या मतात मला 100% मला खात्री आहे, की मला जे लोकांनी मतं दिलेत, ती मतं मला पेटीमध्ये आपल्या मशीनमध्ये ही पाहायला मिळालेली नाहीत. ही मी 100% तुम्हाला खात्री देऊन सांगतो, की 100% याच्यामध्ये घोटाळा आहे. मग ते कोणाकडे गेले असतील हे मला सांगता येणार नाही. पण मला जी मतं मिळणार होती, ती मतं कमी आहेत. सर्वात मोठी गर्दी आपल्या वंचित सभेला आली होती. आणि त्या गर्दीचं मतात रूपांतर झालं नाही. मागील 2009च्या विधानसभेला पण हेच चित्र स्पष्ट झालं होतं. गर्दीचं मतात रूपांतर होत नाही, याचं नेमकं कारण काय शकतं नेमकं? तर एक तर विषय असा आहे, लोकांना गर्दी केली नाही तर माणूस हा कार्यकर्ता कुठेतरी तो बॅकफुटला दिसतोय आणि तो उमेदवार चर्चेत राहत नाही आणि गर्दी करावा तर हे परत असे दिवस मागचे दिवस परत पुढे येतात. म्हणजे खरं तर मला चूक वाटली, की गर्दी न करता मी निवडून आलो असतो. ती सभा घेऊन माझ्याकडून चूक झाली. हे मला मान्यच करावं लागेल. कारण एवढी लोकं माझ्या मागे आहेत. हे सगळे अंधारातली लोकं होते. मी उजेडात आणले आणि त्या दिवसापासून हे सगळं वातावरण चेंज झालेलं आहे. हे मला मान्य करावं लागलं. आता मी टीव्हीला पाहतोय, अनेक लोकं त्या मशांवरती आक्षेप घेत आहेत, प्रत्येक पक्ष. आणि आपण जे टीव्हीला पाहिले सर्वे तुमचे मीडियाचे, पत्रकारांचे जे सर्वे होते, हे सर्वे आत्ता ज्या निवडणुका झाल्या, एकही सर्वे त्याच्यात खरा ठरला नाही.